शेतकरी बंधूंनो नमस्कार. मी आपली हितचिंतक ऍग्रिकॉस प्रांजल. आज आपण जाणून घेणार आहोत रब्बी मका लागवडीची पंचसूत्री, ज्याच्या मदतीने तुम्ही 50 क्विंटलपेक्षा जास्तही उत्पादन मिळवू शकता. तर चला तर मग बघूयात काय आहे त्या पंचसूत्री. सूत्र क्रमांक 1, योग्य जमीन निवडा आणि तिची तयारी देखील योग्य पद्धतीने करा. रब्बी मक्यासाठी मध्यम ते काळी जमीन निवडा, जी उत्तम निचऱ्याची आहे. 2 खोल नांगरटी करा. 2 ते 3 कुळवाच्या पाळ्या द्या. कुळवाच्या वेळी 8 ते 10 टन शेणखत त्यामध्ये मिसळा. बेड पद्धतीने लागवड केल्यास उगवण चांगली होते आणि ओलावाही चांगला टिकून राहतो. सूत्र क्रमांक 2, सुधारित वाण निवडा आणि बियाणे प्रक्रिया नक्की करा. बियाणे निवडताना उच्च उत्पादनक्षम वाण निवडा. जे रब्बीसाठी रेकमेंडेड आहे असे वाण तुम्ही रब्बीमध्ये वापरा आणि जे खरीपसाठी रेकमेंडेड आहे तेच वाण तुम्ही खरीपमध्ये वापरा. एकरी 8 ते 10 किलो बियाणे हे पुरेसे आहे. बियाण्याला थायरम आणि कार्बन डेझिमची प्रक्रिया नक्की करा. क्रमांक 3, लागवड अंतर आणि त्याची वेळ. रब्बी मका लागवडीची योग्य वेळ म्हणजे ऑक्टोबर अखेर ते नोव्हेंबरचा पहिला आठवडा होईल. ओळीतील अंतर तुम्ही 60 सेंटीमीटर ठेवू शकता आणि झाडातील अंतर तुम्ही 20 सेंटीमीटर ठेवू शकता. ड्रीप पद्धतीने जर तुम्ही सिंचन केले तर ओलावा कायम राहतो आणि पीक तंदुरुस्त राहते. सूत्र क्रमांक 4, अन्नद्रव्य आणि पाणी व्यवस्थापन. प्रति एकर नत्र 120 किलो द्या, स्फुरद 60 किलो द्या आणि पालाश 40 किलो द्या. स्फुरद आणि पालाश पूर्णपणे पेरणीच्या वेळी द्या. नत्र हे 3 टप्प्यात द्या. पेरणीनंतर 25%, 25 दिवसांनी 50% आणि 50 दिवसांनी उरलेले 25%. जमिनीतील ओलावा टिकून राहण्यासाठी अंतर्मशागत ही नियमित करा. सूत्र क्रमांक 5, तण, कीड आणि रोग व्यवस्थापन योग्य करा. पेरणीनंतर 10 ते 12 दिवसांनी अॅट्राझिन 1 किलो प्रति एकर फवारणी करून तण नियंत्रण करा. लष्करी अळी आढळल्यास स्पिनोसॅड किंवा क्लोरॅन्ट्रेनिपोलची फवारणी नक्की करा. पानावर डाग दिसल्यास मँकोझिपची फवारणी ही नक्की करा. तर शेतकरी बंधूंनो, हीच होती रब्बी मका लागवडीची पंचसूत्री. ही 5 सूत्रे पाळल्यास तुमचे उत्पादन नक्कीच वाढेल आणि नफाही दुप्पट होईल. व्हिडिओ आवडला असल्यास लाईक आणि शेअर नक्की करा. चॅनलला सबस्क्राईबही नक्की करा. पुन्हा भेटूया अशीच उपयुक्त शेतीची माहिती घेऊन. धन्यवाद.